जळगाव जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार उडवलेला होता। आपण जर पावसाचा विचार केला तर एकाच दिवसात तब्बल 104 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आणि याचा फटका थेट शेतकऱ्यांना पोहोचला। आपण आहोत धरणगाव तालुक्यातील अंजनी परिसरामध्ये। आपण बघू शकतायत की या ठिकाणी कपाशीच्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। दरवर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसत असतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं। बाबा काय सांगाल, मागच्या वर्षी देखील नुकसान झालं आणि या वर्षी देखील आपण ज्याला म्हणतो की अतिवृष्टीमुळे आपलं मोठं नुकसान झालेलं आहे। काय लावलेलं होतं शेतात? शेतात कपाशी लावलेली होती, तर नुकसान तर निसर्गामुळे होतच राहतं, पण त्याच्या मोबदला अपेक्षित पाहिजे तेवढा मिळत नाही। त्याच्यामुळे कपाशी आपण हे 5 एकर कपाशी होती आणि माझी बागायती आहे, आपलं फळबाग आहे माझं, तर ते फळबाग मध्ये बाकीचे झाडं पडलेले आहेत आणि या परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं। किती कपाशी लावलेली, म्हणजे आपल्याला किती खर्च आला होता आणि उत्पन्न किती अपेक्षित होतं? सरासरी आपण एकरी 20,000 जरी पकडले तर 5 एकरचे सव्वा लाख रुपये होतात आणि एक साधारणतः 15 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न येतं। तर हे असं अतिवृष्टी झाल्यामुळे तर भरपूर घट होईल उत्पन्नात, नाहीच्या बरोबर आहे, तर निम्मेपेक्षा जास्त नुकसान होईल। बाबा खरं म्हणजे मागच्या वर्षी देखील मोठं नुकसान झालं होतं या परिसरातील शेतकऱ्यांचं आणि सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान होतंय, काय सांग? हा, नुकसान तर होतंय, पण आम्ही प्रयत्न करत असतो आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा मोबदला भेटत नाही। पंचनामे होतात का? मोबदला मिळतो का शेतकऱ्यांना? पंचनामे होतात, काही न मिळतात आणि काहींचे दखल बी घेतली जात नाही, असं पण होतं कुठे कुठे। आता काय मागणी काय असणार आहे शेतकऱ्यांना, आपलं म्हणजे शेतकऱ्यांची शासनाकडे? मागणी हेच की आमची जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळावी आणि त्याचबरोबर इथे बियाणशीचा भाग असल्यामुळे, रोडाला लागून असेल शेत असल्यामुळे ही बियाणशीची चारी आहे, तर हे क्लिअर काढायला पाहिजे। याच्यामुळे बी पाणी तुंबून जातं, म्हणजे डबल सामना करावा लागतो आम्हाला, शेतकऱ्यांना डबल सामना करावा लागतो। निश्चितच तर शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या वर्षी धरणगाव तालुक्यातील अंजनी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। खरं म्हणजे सरकार पंचनामे करतं, पंचनाम्यानंतर कधी कधी मोबदला मिळतो, कधी कधी मिळत नाही आणि मिळणारा मोबदला देखील तटपुंजा असतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर आपली जे म्हणतो की आर्थिक अडचणीचा जो भार आहे तो सतत वाढत आहे। सरकारने कुठेतरी तातडीने आता मदत जाहीर करावी आणि शक्य असेल तितक्या लवकर शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी देखील मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।